वारंवार आम्ही अनाउन्समेंट करतोय की 12वा खेळाडू बघा त्याच्यामधले पण म्हणजे बघा फार मोठं मन आहे सुशील कायनकर यांचं. ट्रॉफी डेडिकेट केली, त्याच्यानंतर 200 रुपये सुद्धा रोहन याच्यासाठी दिले. धन्यवाद. बोरावी टीमचा 12वा खेळाडू आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतोय. बारावा खेळाडू बोराई 11. चेंडू निघून चाललाय दन करत. लॉंगशॉट तडम्यांच्या बाउंड्रीच्या बाहेर आहे तो. पहिल्या चेंडूला पहिला येतो चौकार. यस, चौकाराने आपल्या आकडून सुरुवात करतो. देऊया डीजेला संधी. चेंडूला 2 मोठे फटके आपण पाहतोय. पवन नावाचं वादळ आलंय. या वादळाला कोण शांत करणार? काय जबरदस्त पवन ह्याचा फटका आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये खेळताना सातत्यानं जेतूची वाडी टीम कडून खेळताना पाहिलंय या फलंदाजाला पवन वाघ आणि रोशन वाघे गोलंदाज स्ट्राईकवर. सापट्या करता चेंडू या दोघांच्या मध्ये दरार. चेंडू होणार फरार, जाणार डीप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. हाय तो चौकार. बघा 3 चेंडू खेळतोय पवन आणि 14 धावा बनवतोय पवन वाघ. नाद करा वाघाचं नाही, कारण पवन काय जबरदस्त खेळी. डीजे 14 धावसंख्या झाले स्कोर कार्डवर. पुन्हा या मॅचला शुभेच्छा देण्याकरता बाळगंगा संघर्ष समितीचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. सन्माननीय आदरणीय बणे साहेब यांचे या ठिकाणी या मॅचला शुभेच्छा देण्याकरता पुनश्च आगमन झाले. देऊया त्यांनाही हार्दिक शुभेच्छा. परंतु मैदानामध्ये सर काय घडते आपण पाहतोय. 3 मोठे फटके आलेत. पवन वाघ नावाचं वादळ थांबत नाहीये. बघा काय जबरदस्त 18 धावसंख्या झाल्या या स्कोर कार्डवर. पहिल्या षटक पिवनचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये काय धावा वसूल करतोय पवन. आणि पवनची हवा या मैदानामध्ये चालू झाली. देऊया डीजे येस 18. पवन काळेश्री प्रसन्न टीमचा हा फलंदाज. काय जबरदस्त फलंदाजी या मैदानामध्ये पाहतोय पवन कडून. गोलंदाजी अक्षरशः कत्तल केली जाते ह्या मैदानामध्ये, कारण टीम मीटिंग नकोय मित्रांनो. थोडा स्पीडअप करा, कारण आज 9 सामने खेळवायचे आहे. जास्त टीम मीटिंग नकोय, पण त्यांनी थोडस लक्ष द्यायचंय, कारण जास्त टीम मीटिंग घेऊ देऊ नका. पुढचा चेंडू सुंदर. बघा ब्रह्मास्त्राचा वापर केला होता, त्या ताकदीने खेळून काढलाय पवन आणि धावा झाल्यात 18. पहिले षटक चालू आहे विदाउट लॉस. काळेश्री प्रसन्न टीमच्या स्कोर कार्डवर धावा झाल्यात 18 धावा झाल्यात. पहिले षटक चालू आहे आणि पहिले षटक हातात रोशन वाघे. हापट्या करता चेंडू होता. एकराचा लाईन फंटफुटवर गेला होता. बॅटच्या स्क्वॉड मध्ये चेंडू घेता आला नाही, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क आला नाही. डॉट चेंडूची सांगता होते. पहिले षटक समाप्त होते आणि धाव संख्या झाल्या टोटल स्कोर कार्डवर 18. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धाव संख्या झाल्या ती 18. दुसरे षटक कोणाकडे सोपवलं जातोय? भौराई 11 टीम. भौराई 11 आणि मित्रांनो काळेश्वर प्रसन्न याच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल आपण या मैदानामध्ये पाहतोय. सुंदर असं नियोजन आयोजन, निसर्गाच्या सानिध्यात बसणारे हे मैदान आहे आणि ह्याच मैदानावर पेश न्यू गोलंदाज येतोय. श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसई आयोजित वरसई विभाग पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 चा कारवा या मैदानामध्ये खेळला जातोय.
काय जबरदस्त नियोजन आणि आयोजन आहे. या मॅचला शुभेच्छा देण्याकरता अनेक दिग्गज मंडळी या मैदानाकडे आली. या व्यासपीठावर आपण पाहिली सुंदर असं मनोगत आमच्या वैकुंठ शेठ पाटील साहेबांनी ह्या विभागासाठी दिलं. कारण खास करून या विभागाला अशा मनोगताची गरज होती. कारण आपण बाळगंगेमध्ये या ठिकाणी हा विभाग पूर्णपणे पाण्याखाली जाणार आहे. परंतु पाण्याखाली जात असताना सर्वप्रथम आपलं पुनर्वसन होणं ही काळाची गरज असणार आहे आणि ती फार महत्वाची असणार आहे मित्रांनो. चला जाऊया दुसरे षटक हाताळण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर प्रियेश. ओहो ब्रह्मास्त्राचा वापर केला. प्रियेश काय जबरदस्त चेंडू फेकतोय. खोलवर पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. एकदम ब्लॉकचा चेंडू यॉर्क सटिकचा वापर केला होता गोलंदाज प्रियेश याने. भोरा 11 टीमचा गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये थोडासा गोलंदाज महागडा ठरला. परेश रोशन वाघे थोडासा महागडा ठरला. 18 धावा खर्च केल्या. हा टॅकरचा चेंडू आहे. फुल केलाय. फटका फसलाय. विकेट जाणार. बॅक टू टेक आउट. पहिला झटका लागला जातोय. काळेश्री प्रसन्न टीमला आक्षेप जाणार. बॅक टू टेक आउट. एक बाद धाव संख्या 18 पहिला विकेट येतो तंबूच्या आसऱ्याला. काळेश्री प्रसन्न टीमचा एका बाजूला काळेश्री प्रसन्न फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. तो दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण भोरा 11. न्यू बॅटर विनायक नंबर 3 वर आलाय. 1 डाऊन ला आलाय. परंतु स्ट्राईकला जाणार विनायक. नॉट स्ट्राईकला असणार पवन. काय सुरेख फलंदाजी पाहतोय. परंतु प्रियेशची गोलंदाजी त्याच ताकदीची ह्या मैदानामध्ये पाहतोय. कारण या षटकामध्ये आपण जर का विचार केला त्यानंतर का पाहिला तर पहिला चेंडू ब्लॉकला फेकला. त्याच्यानंतर विकेट प्राप्त केलाय. असा हा गोलंदाज ट्रॅकवर येतोय. ओव्हर द विकेट मारा. प्रियेश हा करता चेंडू आहे. पुन्हा फटका बसलाय. विकेट जाणार. बॅक टू बॅक दुसरा विकेट प्राप्त करतोय प्रियेश. नो बॅटर वैभव. परंतु प्रियेश पवन मात्र नॉट सेकंड वरती आहे. त्याला स्ट्राईक वर घेणं गरजेचं. कारण सातत्यानं विचार केला. लगातार 2 विकेट 18 वर मात्र तंबूच्या कडे पाठवला जातो. अंधवे हॅट्रिकच्या मार्गावर आहे हा गोलंदाज प्रियेश. कारण लगातार 2 विकेट प्राप्त केल्यास अंधवे हॅट्रिक प्राप्त करणार का. कारण हॅट्रिकच्या मार्गावर हा गोलंदाज येतो प्रियेश ओव्हर द विकेट मारा. न्यू बॅटर वैभव. हाफ टॅकरचा चेंडू आहे. चेंडूला पुल केलंय. डीप लेगला चेंडू निघून त्याला गोळीच्या वेगानं झापूक हा येतो चौका. आणि काय सुरेख भन्नाट वेगवान गोलंदाज पाहतोय भोरा 11 टीमचा गोलंदाज प्रियेश. 2 विकेट लगातार प्राप्त केले होते. परंतु आल्याला काय फटका सजवला. डिफाईन लेगला चेंडूला पाठवलाय वैभव या फलंदाजानं. आणि 22 धाव संख्या झाले. दुसरे षटक प्रगतीपथावर चालू आहे. प्रियेश पुढचा चेंडू फुल ऑन चेंडू होता. कव्हरला न उडवता बॅक टू बॉलरने त्या ठिकाणी मात्र चेंडू घेतला फेकला. परंतु डॉट चेंडूची सांगता येते. 2 षटकांचा खेळ वाजवी खेळ समाप्त झाला आणि धाव संख्या 2 बाद होती ती 22. 2 बाद 22 अशी धाव संख्या झाले. काळेश्री प्रसन्न टीमच्या स्कोर कार्डवर. काळेश्री प्रसन्न टीमचे ऑनर जे आहेत आमचे विक्रमदादा मोरे असतील, आमचे भिवा मोरे असेल, अजून त्यांचे साथीदारचे मालक आहेत. खरोखर चांगलं आहे. ही टीम या पॅकरने आपले पॅक केले. धावा 22 झाल्या मित्रांनो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. कारण पॉवर प्लेची 2 षटकं होती ती मात्र ह्या ठिकाणी संपली गेली. 2 विकेट प्राप्त केल्या आणि धावा झाल्या खर्च मित्रांनो 22 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. तिसरं षटक हाताळण्याकरता भोरा 11 टीमचा गोलंदाज कोण येतोय. सूरज. यस
एक सूरज जो खऱ्या अर्थानं सूरज मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय, परंतु सूरज या ठिकाणं बघा दुपारचा सत्र चालू झालाय, जास्त ऊन लागतोय, परंतु हा सूरज काय कमाल करणार, चमकणार का ह्या मैदानामध्ये? चमकावा लागेल भावा, कारण प्रियेशने चांगली हवा केली, कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या, त्याच्यानंतर फक्त एक चौकार दिला आणि काय रोखून ठेवलं, 2 विकेट प्राप्त केल्या प्रियेश या गोलंदाजानं. सूरज गोलंदाजी ट्रॅकवर येतो, स्ट्राईक वरती आता मात्र पवन आहे. या स्लॅप केलाय, उडवलाय, उंची जास्त, लांबी मोजावी लागते, लांबी किती आहे? लांबी मात्र कमी पडली जाते आणि फलंदाज बाद होतोय पवन वाघ. वाघाला टाकलं पिंजऱ्यामध्ये. प्रियेश झेल टिपतोय आणि सूरज विकेट प्राप्त करतोय आणि पवन वाघला पिंजऱ्यामध्ये बंद केलं जातोय. फार या वाघाची दहशत होती, पहिल्या षटकामध्ये आला, काल सुरेख फटकेबाजी पाहिली. वाघाने मात्र अख्ख्या जंगलाला मात्र या ठिकाणी प्रत्येकाला घाबरवण्याचा प्रयत्न केला, जंगलामध्ये तीच दहशत, परंतु आता मात्र या वाघाला पिंजऱ्यामध्ये टाकलं खऱ्या अर्थानं सूरज ह्या गोलंदाजानं. सूरज चमकला, पहिल्या चेंडूला एक विकेट प्राप्त केला. काय जबरदस्त भरा 11 टीमचा हा गोलंदाज आहे सूरज. पुढचा चेंडू, न्यू बॅटर नितीन. पुढचा चेंडू नितीन मोरे. ओ यस, पुन्हा चेंडूला लाभ केले, वाडिश लॉंगाला चेंडू जातोय, वन बाउन्स फिल्डिंग. यस, चांगले फिल्डिंग आहे, 100% एफर्ट, 100% मार्क द्यायला काय हरकत नाही या फिल्डरला, कारण जवळ जवळ 2 धावा वाचवल्या. बघा 2 धावा वाचवल्या. भोरा 11 टीम चे जे मालक आहेत अविनाशजी मोरे, विशालजी हदगे हे मालक आहेत. खऱ्या अर्थानं मित्रांनो या फिल्डर आमचे मालक नक्कीच खुश असणार आहेत, चांगले फिल्डिंग केली आहे. पुढचा चेंडू सूरज. नितीन ऐकरोदलान खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू जातो डाऊन द लेग साइड. इट इज वाईड बॉल. वाईडचा इशारा येतोय. धाव संख्या होते तब्बल स्कोर कार्डवर आपण पाहू शकता 25 पाव शतक लागलं जातोय. तिसरे षटक प्रगती पथावर आलाय आणि पाव शतक धाव संख्या आपण पाहतो स्कोर कार्डवर. 3 बाद 25. पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय भोरा 11 टीमचा गोलंदाज सूरज, तर स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय काळेश्री प्रसन्न टीमचा. नितीन फुल ऑन चेंडू होता, फुल टॉच होता, फुल टोल वसूल केलं जातंय का? यस, आहे तू चौकार, डिप्स्टरला मारतोय, दन करत निघून चाललाय आउट ऑफ द रोप. आहे तू चौकार आणि चौकाराची सण धाव संख्या होते स्कोर कार्डवर 29. डीजे वाले दादा अनिल, क्या बात है, तू तो बहुत बड़ा कलाकार है. 29 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर आपण पाहू शकता काळेश्री प्रसन्न टीमच्या स्कोर कार्डवर. सूरज पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा, स्ट्राईक वरती नितीनच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आता चौकार पाहिला, डिप्स्टरला चौकार मारला, दन करून निघून चालला. स्कोर मध्ये मात्र 4 रनांनी भर पडली, 29 धावा झाल्या स्कोर कार्डवर, परंतु पवनची हवा बंद केली आणि त्याच्यानंतर मात्र कुठेतरी लगाम लावण्यामध्ये सफल गोलंदाज ठरले जातात भोरा 11 टीमचे. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु हुशार गोलंदाज आहे सूरज सारखा एक चाणक्य गोलंदाज, चाणक्य नीती वापरतोय आणि काय सुरेख चेंडू ह्या ठिकाणी गुडनेस पॉइंटवर फेकतोय सूरज. काय जबरदस्त गोलंदाजी आहे सूरज ह्या गोलंदाजाची. बॅटर स्ट्राईक वरती नितीन, नॉन स्ट्राईक वरती वैभव. जोड सगळं मैदानामध्ये पाहतोय काळेश्री प्रसन्न टीमची, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतोय आपण सूरज. हाफ टॅकरचा कव्हरला चेंडू खेळून काढलाय, कव्हरला पुल केलाय, परंतु जातोय का टीप कव्हरच्या बाहेर. सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. तदवर मिळताय 2 धावा आणि 2 धावाने धाव संख्या तब्बल स्कोर कार्डवर पाहतोय. तिसरे षटक चालू असताना 3 बाद 31.
3 बाद 31 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. काय सुरेख भन्नाट गोलंदाजी आतापर्यंत म्हणायला काय हरकत नाही सूरज यांची, कारण सूरजने पहिला एन्काउंटर केलं होतं, एका वाघाची शिकार केली होती, पवन सारख्या वाघाला पिंजऱ्यामध्ये टाकलं होतं. त्याच्यानंतर थोडस मात्र नितीन यांनी फटका सजवला आणि आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय गोलंदाज सूरज. हापट्या करता चेंडू आहे, छोटी गेंद खोटी गेंद, चेंडू निघून चाललाय वाऱ्याच्या वेगानं, षटकार. झालाय मैदानामध्ये पाणी घेऊन जा, परंतु जास्त मीटिंग घेऊ नका. मीटिंग साठी आम्ही वेळ सुद्धा आयोजित केले. धावा झाला टोटल स्कोर कार्डवर 37, 3 बाद 37. काळेश्री प्रसन्न टीमच्या स्कोर कार्डवर धावा आपण लाईव्ह पाहू शकता. जर का SS लाईव्हच्या माध्यमातून आमचे समर्थक ही लाईव्ह स्पर्धा पाहत असतील तर नक्कीच मी त्या समर्थकांना सांगेन की 37 धावा झाल्यात. पाणी घेऊन जा त्यांनाही, स्प्रे घेऊन जा. यस, स्प्रे घेऊन जा, थोडस क्रॅम्प आलाय. काय सुंदर असं नियोजन आयोजन. या स्पर्धेचे मुख्य आयोजक बघा MBBS डॉक्टर सुभाजी शिंदे या ठिकाणी स्प्रे घेऊन जात आहेत. म्हणजे बघा, ज्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी आम्ही कोणत्याही खेळाडूला कोणतंही कमी पडू देत नाहीये. कारण मगाशी बघितलं आम्ही एका खेळाडूला मोठा क्रॅम्प होता, त्याला खास करून या ठिकाणी जणू काय ॲम्ब्युलन्स मध्ये घेऊन आले, म्हणजे डायरेक्ट उचलून घेऊन आले या ठिकाणी. म्हणजे बघा, प्रत्येक सोय या ठिकाणी एक चांगलं नियोजन आयोजन पाहतोय. श्री वैजनाथ मित्रमंडळ आयोजित पंचक्रोशी प्रीमियर लीग वरसई या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान आहे. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसई यांच्याकडून. थोडं स्पीडअप ऑफिशियल रिमेक झालाय, परंतु धावा झाल्या 37. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 3 बाद 37 अशी धावसंख्या झाली ती काळेश्री प्रसन्न टीमच्या स्कोर कार्डवर. चौथं षटक कोणाकडे असणार आहे आणि चौथं षटक कोण घेऊन येणार आहे? भोराई 11 टीमचा गोलंदाज किती प्रियेश. प्रियेशवर प्रेम आहे, प्रियेशवर फार भरोसा आहे आणि भरोश्यावर ही दुनिया चालते मित्रांनो. ज्या दिवशी भरोसा तुटेल, ज्या दिवशी भरोसा उठेल, त्या दिवशी मित्रांनो सगळंच खतम होईल. कारण भरोसा ठेवलाय या चौथ्या गोलंदाज प्रियेश याच्यावर. कारण त्यांनी खऱ्या अर्थानं भेदक मारा केला होता, लगातार 2 विकेट प्राप्त केले होते आणि वेगवान चालणाऱ्या एक्सप्रेसला ब्रेक लावण्याचं काम कोणी केलं असेल तर खऱ्या अर्थानं गोलंदाज प्रियेश याने. पुढचा चेंडू हाताळण्याकरता वैयक्तिक दुसरं आणि सांख्यिकी चौथं षटक पूल केलाय. चेंडूला डिस्कवरला प्रयत्न चांगलं केलं होतं, परंतु काय घडलं मैदानामध्ये पाहतोय. प्रयत्न असफल ठरले जातात. चेंडू निघून चाललाय डिस्कवरला बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय जबरदस्त प्रेक्षणीय चौकार. किसी के प्यार में पड़े हो क्या, ध्यान किधर है दादा तेरा. चला, बाईकचा मिरर जो आहे ना, आरसा जो आहे ना मित्रांनो, समोर जो बाईकचा जो मिरर आहे, आरसा आहे, हा त्याचा फ्लॅश इकडे पडतोय. हा थोडा त्याला युटर्न करा. यस, डॉट बॉलची सांगता होते आणि टोटल धावा होत आहेत 41 धावसंख्या झाल्यात प्रसन्न काळेश्री प्रसन्न 11 टीमच्या स्कोर कार्डवर. तर दुसऱ्या बाजूला भोराई 11 टीमचा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाजला पाहतोय आपण प्रियेश या गोलंदाजाला. स्ट्राईक मध्ये फलंदाज वैभव आणि नॉट नितीन ही जोडसाकळ. फुलटॉ चेंडू आहे, ऑन साइडला चेंडूला उडवलाय, पूल केलाय, परंतु काऊ कॉर्नर फील्ड केले. सिंगल धावसंख्या मिळणार. सिंगल धावसंख्येने धावसंख्या होते तब्बल स्कोर कार्डवर. चौथं षटक प्रगतीपथावर चालू असताना 42 काळेश्री प्रसन्न टीमच्या स्कोर कार्डवर धावा लागल्या जातात. 42 धावसंख्या झाले स्कोर कार्डवर. 42 3 विकेट लॉस, 3 विकेट तंबूच्या आसऱ्याला. चौथे षटक प्रगतीपथावर चालू आहे. प्रियेश
गोलंदाजी ट्रॅकवर भोरा 11 टीमचा ओव्हर तो विकेट मारा. नितीन ओहो मात्र नटराज स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क येत नाही. डॉट चेंडूची सांगता होते. टोटल 42 धावसंख्या झाली या स्कोर कार्ड वर. सुंदर असं नियोजन आयोजन या स्पर्धेची वाहवा पेन तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये का केली जाते. वरसई प्रीमियर लीग VPL म्हणजे फार महत्वाची स्पर्धा. त्याच्या नावामध्ये VPL हे लपलेलं आहे. म्हणजे वरसई प्रीमियर लीग. जसं VIP आपण म्हणतो ना तसं VPL. हा 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 स्लो डिलिव्हरी चेंज ऑफ द पेस. परंतु बघूया रनआउटची विकेट मिळते का नाही. पॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय आदरणीय जोशी साहेबांचे ह्या ठिकाणी आगमन झालंय. या मॅचला शुभेच्छा देण्याकरता आणि वरसई विभागावर आणि खास करून श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसईवर असणारं प्रेम आणि सुभाष भाई एकविदादा आमचे पाटील असतील आणि संपूर्ण कमिटी मेंबर असतील त्यांच्यावर प्रेम आहे. त्या प्रेमा खातीर जोशी साहेब ह्या ठिकाणी आलेत या मॅचला शुभेच्छा देण्याकरता. बाईज आहेत का बॅटकडे रमेशजी. येस बाईज लेग बाईज. ओके लेग बायचा इशारा आमच्याकडे येतोय. धावा दिला स्कोर कार्ड वर 43. हाफ टॅकरचा चेंडू आहे पूल केला स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी फिल्डरच्या हातामध्ये जातोय झेल. संपलाय नितीन याचा खेळ आणि विकेट क्रमांक जातोय बॅक टू डग आउट. या ठिकाणी प्रज्योत दुघाडे या ठिकाणी ह्या मॅचला शुभेच्छा देण्याकरता आलेत आणि नक्कीच त्यांचं इनिंग संपली की त्यांचं ह्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. कारण गेल्याच ज्या वेळेला सम्राट नाणेगावच्या मॅचेस होत्या त्यावेळेला मी म्हटलं की सर थोडी रेस्ट घ्या. प्रवीण दुघाडे साहेब आता थोडं मॅच मधून थोडंसं कारण थोडीशी तब्येत त्यांची वीक जाणवली आणि त्याच्यामुळं त्यांना म्हटलं की सर सलामत पकडिया 50 त्याच्यासाठी रेस्ट घेणं काळाची गरज आहे. ओहो हा चेंडू मात्र ब्लॉकचा चेंडू पाहिला ब्रह्मास्त्राचा वापर पाहिला. परंतु तदवर आपण पाहतोय थर्डमॅन डीप थर्डमॅनला चेंडू निघून चाललाय. हा येतोय चौकार. 47 धावसंख्या. उत्तम भोरा 11 टीमचा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. उत्तमला उत्तम कामगिरी करावी लागेल कारण जर का हा स्लॉग वर शेवटचा अंतिम षटक आपल्याकडे आहे. राऊंड विकेट. पुन्हा ब्लॉकचा चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता. बॅक टू बॉलरने पकडण्याचा प्रयत्न केला. तदवर 2 धावा सिंगल आणि सिंगल धावसंख्येत जाऊन पोहोचते. टोटल काळे श्रीप्रसन्न टीमच्या स्कोर कार्डवर 48-48. गिरीश आणि नितीन. क्रिश ओ क्रिश 4. परंतु क्रिश ओहो यस कृष्ण मात्र जबरदस्त लाभ केलाय. फ्लाय स्ट्रोक पाहायला मिळाला. निघून चाललाय आउट ऑफ द स्टँड आउट ऑफ द पार्क. हाय तो षटकार आणि षटकाराचे सण टोटल धावसंख्या होते स्कोर कार्डवर 54. क्राइम ब्रांच वाले उस गेंद को ढूंढ रहे लेकिन जब मिलेगी तो मिलेगी. लेकिन पहले आप दूसरी गेंद का इंतजाम कीजिए क्योंकि CID हो या ED वाले हो वो गेंद को ढूंढने गए हैं. मिलेंगी क्योंकि आज तक CID के हाथों से या क्राइम ब्रांच के हाथों से कोई नहीं बचा. चला मैदानाकडे जाऊया. पुढचा चेंडू उत्तम राऊंड विकेट मार्या. राईट आर्म राऊंड विकेट. हाफ टॅकरचा चेंडू होता परंतु त्या ठिकाणी टार्गेट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. तद्वर मात्र क्रिश पुढे स्ट्राईक वर जाण्याचा प्रयत्न करतोय. धावा झाल्या टोटल स्कोर कार्डवर 55.
55 धाव संख्या झालाय. पहिला स्पेल चालू आहे, पहिली इनिंग चालू आहे आणि पहिल्या इनिंगची शेवटचा अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज भोरा इलेव्हन टीमचा उत्तम चोरगे. मात्र गोलंदाज ट्रॅकवर आलाय. जर का आपण सातत्याने विचार केला स्लॉगवर डेटवर स्पेशलिस्ट का आपल्याला बोलवलं जातोय, कारण तुमच्यावर संपूर्ण टीमचा भरोसा असतोय आणि शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा फलंदाज प्रयत्न करतायत. त्यांना थांबवण्याचं काम उत्तम चोरगे करणार का? लाभ केलाय परंतु झेल टिपला जातोय. नितीन बाद होतोय, मयूर हा झेल टिपतोय आणि फलंदाज बाद होतोय. होल्ड का करंट बहुत डेंजर होता है दादा, लेकिन क्या 400 चल होल्ड का झटका गेंदबाज दे पाएगा? लेकिन दिया है. जिन्होंने एक विकेट तो प्राप्त किया, माना कि छक्का खाया था उत्तम चोरगे ने, लेकिन आप देखिए उनकी जो जिम्मा था उनके ऊपर सौंपा था, उस जिम्मे के खातिर कहीं ना कहीं उन्होंने एक विकेट भी प्राप्त किया. पहले गेंद के ऊपर मार खाया था, उसके बाद उन्होंने वापसी की और शानदार अब गेंदे इस मैदान के ऊपर फेंक रहा है. नवीन बैटर विनोद क्रॉस द लाईन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि चेंडूचा जास्त संपर्क आला नाही. तोपर्यंत रनआउटची विकेट मिळणार का? यस, रनआउटची विकेट. क्रिस जाणार बॅक टू द आउट आणि धावा झाला टोटल अब तक 56 धाव संख्या झाले. येणारे चेंडू असणार 30 आणि 30 चेंडूला धावा बनवायच्या 57. ते खऱ्या अर्थानं मित्रांनो भोराई 11 टीमला त्याच्यानंतर होणारा सामना शेवटचा अंतिम षटक घेऊन आला तो उत्तम. विकेट 1 प्राप्त केला आणि धावा खर्च केल्या 13. तद्वर जाऊया आपण. एस अक्षय पाटीलला विनंती करतो की पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत आपण करायचंय. आलेल्या या ठिकाणी या मॅचचा आनंद घेण्यासाठी अर्थातच या विभागावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे असे सुरेश जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं स्वागत होतोय. त्या स्वागताचा आपण या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. वैजनाथ बेत मंडळ वरसे यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. यानंतरचा मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्थातच वैजनाथ वॉरियर्स विरुद्ध जय हनुमान वॉरियर्स. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. तद्वर पाहुण्यांचं या मंचावर स्वागत केलं जातोय. दोषी बंधूंची जोडी ह्या ठिकाणी. चला टॉस साठी यायचे जय हनुमान वॉरियर्स आणि वैजनाथ वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉस साठी या ठिकाणी टॉस बॉक्स वरती पाहुण्यांचं स्वागत केलं जातोय. परंतु एसएस लाईव्ह लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला चॅनल, आपल्या हक्काचं चॅनल, प्रोप्रायटर मुन्ना पाटील यांचं ही वाहिनी आहे. या मॅचला शुभेच्छा देण्याकरता आमचे खऱ्या अर्थानं प्रवीणजी दुगाडे साहेबांचे पुतणे या ठिकाणी आहेत. त्यांचंही स्वागत करण्यात यावं, कारण या मॅचला शुभेच्छा देण्याकरता आल्यात. या विभागावर असणारं प्रेम, या प्रेमा खातीर प्रज्योत दुगाडे यांचं या ठिकाणी माहेश उपदारशाल या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुभाषजी. हा फलंदाज मैदानामध्ये जा, लगेच कॉइन द्या आपण त्या ठिकाणी टॉस करण्याकरता. प्रज्योतजी दुगाडे साहेबांचं या ठिकाणी सन्मान केलं जातोय. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि नक्कीच काकांना सांगा थोडे रेस्ट करा, तंदुरुस्त व्हा आणि पुन्हा मैदानामध्ये तुम्ही या. फलंदाज वारंवार आम्ही अनाउन्समेंट करतो, फलंदाज मैदानामध्ये जा. भोराई 11. चला आपण या ठिकाणी टॉस घेतोय. जय हनुमान वॉरियर्स संघाचे कर्णधार अनिकेत धोरगे आणि वैजनाथ वॉरियर्स संघाचे कर्णधार या ठिकाणी राज चौधरी या ठिकाणी कॉलिंग केलं जाईल. जय हनुमान वॉरियर्स संघ अनिकेत धोरगे हेड्स इज कॉलिंग आणि आला हेड्स. या ठिकाणी काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण घेत असताना समोरच्या टीमच्या सोबत कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी रणनीती आखणार आहात? की अनुभवी खेळाडू आहेत त्यांच्या टीममध्ये, आम्ही कमीत कमी धावाच रोखण्याचा प्रयत्न करू.
आणि निश्चितच मागाची मॅच आपण बघितली तर चांगला खेळ तुमच्या या ठिकाणी पाठीराख्यांकडून तुमच्या संघाच्या खेळाडूंकडून झाला, त्याबद्दल निश्चितपणे काय म्हणाल? की सुशीलची बॅटिंग चांगली झाली आणि चांगला एफर्ट दिला टीमनी, त्यामुळे आम्ही हा सामना जिंकलो. निश्चितच धन्यवाद. या ठिकाणी तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक. आणि राज चौधरी, काय तुम्हाला या ठिकाणी सांगाल, कारण पहिला मॅच या ठिकाणी लो स्कोरिंग पाहायला मिळाला आणि कशा पद्धतीची आता या ठिकाणी रणनीती असेल? नक्कीच आता त्यांच्यामध्ये सुद्धा एक एक्सपिरियन्सवाले खेळाडू आहेत, लाईक अनिकेत मनवे, अनिकेत होसगे, सुशील काईनकर, तर त्यांच्याविरुद्ध नक्कीच जिद्दीने खेळू आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. निश्चितच थँक्यू. जाऊया आपण कॉमेंट बॉक्स मध्ये. दोन्ही संघाने या ठिकाणी शुभेच्छा. बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, थैंक यू अक्षय. लेकिन चले मैदान की तरफ चलते हैं. काफी कांटे भरा मुकाबला इस मैदान के हमें जरूर नजर आएगा, क्योंकि ये देखिए मेहमान यहाँ से थोड़े से रजा लेते हुए हमें नजर आएंगे. लेकिन चले मैदान की तरफ चलते हैं. काफी कांटे भरा मुकाबला इस मैदान के ऊपर शुरू हो चुका. पहले गेंद के ऊपर डीप कवर के एरिया में क्या शानदार चौवा नजर आया. चौवे के साथ खुद का अकाउंट खोला और टीम के अकाउंट में $4 जीतने के लिए चाहिए 57 का पीछा चल रहा है इस मैदान के ऊपर. लेकिन गेंदबाज का भाग दौड़ संभालने के लिए गेंदबाज ये हाफ टैकर की गेंद को पुल किया. लॉन्ग शॉट थर्ड मैन की तरफ, गेंद निकल गई बिल्कुल गोले की रफ्तार के साथ, निकल गई बाउंड्री के बाहर. ये मिलेगा बैक टू बैक दूसरा चौका. वो बुला दिए जाने का नहीं, क्यों नहीं जाने का? डीजे दादा, ये बड़ा सवाल आपको मैं पूछूंगा. लेकिन 8 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर. फिलहाल पहला ओवर चल रहा है, पहले ओवर का भागदौड़ संभालने के लिए गेंदबाज पवन बाग, लेकिन स्ट्राइक प्रियेश. हाफ टैकर की गेंद को खेला है बिल्कुल बैकवर्ड डीप पॉइंट की तरफ तेजी के साथ. पवन दादा, तूने जो पहला ओवर में जो वार किए थे ना, उसका हो गया पलटवार. 3 गेंद के ऊपर आए 3 चौवे. काफी खूबसूरत चौवों के लगे हैट्रिक. डीजे ठोक. पवन दादा, तू आ गए, तू शेर है तो हम बब्बर शेर. प्रियेश बता के दे रहा है कि देख दादा, तू शेर तो मैं बब्बर शेर. कौन करेगा किसको ढेर? ये लाइव, ये चौथा चौवा मिलेगा क्या? गेंद तो निकल गई गोले की रफ्तार के साथ डीप बाउंड्री के बाहर. दमदार आर पार कड़क 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 चौका. फिदा तो इस गेंदबाज के ऊपर नहीं दादा, बल्लेबाज के ऊपर. हमारे ऑनर जो है अविनाश जी मौर्य साहब, वो गेंद बल्लेबाज के ऊपर फिदा हो गए होंगे. और ये गेंद गोली की रफ्तार के साथ निकल गई कीपर के दस्तान में. टोटल आ चुके 16. यस, 4 चौबे आए तो 16 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर. 57 का पीछा मैच चल रहा है प्रगति पथ पर. पवन वाघ की राउंड विकेट मारा. अगली गेंद कवर के एरिया में गेंद को खेला है. ये देखिए डीप कवर की तरफ, कवर को चीरा, कवर को फाड़ा और गेंद निकल गया बिल्कुल बाउंड्री के बाहर. ये मिलता हुआ इस ओवर में 5वां चौवा और टोटल 20 का आंकड़ा. देखिए पवन ने 18 रन बनाए थे, लेकिन उसके बावजूद उन्होंने 2 रन का एक्स्ट्रा खर्चा किया और कुल रन बन चुके हैं स्कोर कार्ड के और 20 का आंकड़ा. आने वाली गेंदें रहेगी दादा 24 गेंदे और 24 गेंदों में तकरीबन चाहिए 37. 24 गेंदों में 37 चाहिए. 37. नीचे पहला टीम की तरफ से दूसरा, पिट्टू का दूसरा ओवर फेंक निकले गेंदबाज नितिन आ चुके हैं. काले श्री प्रसन्न टीम का एक गेंदबाज, लेकिन स्ट्राइक और बल्लेबाज सचिन. एक तरफ सचिन है तो दूसरी तरफ है दोस्तों प्रियेश. ये फुल ऑन गेंद, ओहो फुल टॉस गेंद थी. बैकअप बहुत अच्छा, ये बढ़िया बैकअप हमें नजर आया.
देखिए कीपर ने थोड़ी सी गलती की थी, लेकिन बैकअप हमें बहुत अच्छा नजर आया। एक रन चुरा लिया, 1 रन का इजाफा, कुल टोटल बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर डीजे वाले 21 रन आ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर विदाउट लॉस। 21 का आंकड़ा, 57 का पीछा, दूसरा ओवर चल रहा है प्रगति पथ पर, दूसरा ओवर का भागदौड़ नितिन। ये देखिए काफी खूबसूरत थर्रार गेंद, क्या खूबसूरत गेंद, यहाँ फेंकी गोल्डन पॉइंट के ऊपर गेंद को फेंका था, काफी थर्रार के साथ निकल गई, रैपिड के साथ निकल गई। कीपर के 10 रनों में डॉट गेंद की समाप्ति हुई जरूर। टोटल 21 का आंकड़ा, आने वाले गेंदें रहेगी दोस्तों कुल टोटल 22 और 22 गेंद के ऊपर नंबर चाहिए 36। ओहो घुटना टेक तमाशा देख, लेकिन गेंद और बल्ले का कांटेक्ट नहीं। जब जब कनेक्शन नहीं तो रिएक्शन कहां से होगा? कनेक्शन होना चाहिए। बल्लेबाज स्ट्राइक और बल्लेबाज सचिन, नॉट स्ट्राइक के ऊपर प्रियेश। यस स्ट्राइक और प्रियेश है अभी, और नॉट स्ट्राइक इनके ऊपर सचिन। हाँ सिंगल लिया। ओहो प्रियेश प्रियेश प्रियेश, देख दादा तूने कहीं ना कहीं ज्यादा हल्ला बोला था जो पवन वाघ के ऊपर, लेकिन ये गेंदबाज है नितिन, इसके ऊपर हल्ला बोलना थोड़ा सा मुश्किल लग रहा है। लेकिन क्रिकेट एक ऐसा खेल है, इसमें कोई चीज मुश्किल नहीं होती है। नितिन की अगली गेंद और 2 विकेट मारा प्रियेश के लिए। और कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, बार बार डॉट 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 गेंदें हमें नजर आ रही इस मैदान के ऊपर, और डॉट लगातार से 4 गेंदें डॉट हमें नजर आई इस मैदान के ऊपर, और 4 लगातार डॉट गेंदें फेंकने वाला गेंदबाज नितिन। संदीप जी घरत साहब, योगेश जी पाटिल साहब, इनके करीबी जिगरा, बिल्कुल जिगरा, एकदम दिल के करीब रहने वाले दोस्त आ चुके संदीप जी घरत, उनका यह आगमन हो चुका। लेकिन देखिए जो घरत साहब आए और उनका स्वागत भी किया छक्का मारकर डीजे ठोक। आगमन झालंय, त्यांना विनंती असणार आहे आमच्या मुख्य आयोजक योगेश पाटील यांचे परमित्र आणि त्या मैत्री खातीर या मैचला शुभेच्छा देण्याकरता आलेत। 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला, 12 गेंदों का खेल खत्म, और टोटल रन बन चुकी कुल स्कोर कार्ड के ऊपर 27, आने वाली गेंदे 18, और 18 गेंद के ऊपर नंबर चाहिए 30। यस 30, 18 गेंदे और 30 रनों की जरूरत। क्या जरूरत को पूरे कर पाएंगे भोराई वासियों टीम के बल्लेबाज प्रियेश हो या सचिन हो? अब स्ट्राइक के ऊपर सचिन, नॉट स्ट्राइक के ऊपर प्रियेश, और गेंदबाज का भागदौड़, गेंदबाज का भागदौड़ आदित्य जंगम। लेकिन 18 गेंद में डिपेंड करने पड़ेंगे आपको 30 रन, लेकिन गेंदबाज का भागदौड़ आदित्य जंगम। और 2 विकेट मारा सचिन, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, लेकिन कौन पकड़ेगा? गेंदबाज। ओ गेंदबाज ने क्या छोड़ा? ये सिंगल मिलेगा, और सिंगल के साथ कुल टोटल 28, आने वाली 17 गेंदे, और 17 गेंद के ऊपर नंबर चाहिए 29। 17 गेंदे है, 17 गेंदों के ऊपर नंबर 29 चाहिए। ये मुकाबला चल रहा है दोस्तों, बिल्कुल भोराई 11 बनाम काले श्री प्रसन्न, इनके बीच में मुकाबला। पहले इनिंग खत्म हुई थी तब रन बन चुके थे स्कोर कार्ड के ऊपर 56, लेकिन चाहिए थे 57। अभी तक तीसरा ओवर चल रहा प्रगति पथ पर, और रन बन चुके कुल टोटल 28। हार्ड हिटर बल्लेबाज बहुत बड़े चर्चित रहते संदीप जी घरत साहब, उनका यहाँ आगमन हो चुका है। योगेश जी पाटिल साहब के बिल्कुल करीबी है, उनके दोस्त है संदीप जी घरत। खारपाड़ा हार्ड हिटर बल्लेबाज, बहुत बड़े नामचीन खिलाड़ी हैं संदीप जी घरत, उनका यहाँ आगमन हो चुका है। उनका भी तहे दिल से शुक्रिया और स्वागत। लेकिन चले मैदान की तरफ चलते हैं, काफी कांटे भरा संघर्ष नजर आएगा, लेकिन प्रियेश
इस गेंद को ना पढ़ पाए, ये गेंद निकल गई डॉट। डॉट गेंद की समाप्ति। आने वाली गेंदें रहेंगी 15 और 15 गेंद के ऊपर नंबर चाहिए 25। 15 गेंदे बैलेंस और 15 गेंद के ऊपर 25 का आंकड़ा आना जरूरी भोराई 11 टीम के लिए। अगली गेंद, यस ओवर पिच गेंद, हेलीकॉप्टर को घुमाया लेकिन ये ज्यादा से ज्यादा ना ट्रैवल करा बाउंड्री के बाहर, अंदर ही रोका और ये विकेट जाएगा बैक टू टेकआउट। यहां जो एक बड़े हार्ड हिटर बल्लेबाज जिनको डॉन के नाम से पहचान ज्यादा रहती है, यहाँ संदीप जी घरात आ चुके हैं और डॉन 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 को पकड़ना नामुमकिन। 11 मुल्क की पुलिस उसे ढूंढ रही है, लेकिन बाबूराव आजकल फेमस है बाबा। डॉन का इनकाउंटर हो सकता है, बाबूराव किसी के हाथ में नहीं आता है, वो होता है फेमस। लेकिन क्या ऐसा बाबूराव बनेंगे उत्तम चोरगे? यस उत्तम चोरगे। पहली गेंद फेंकेंगे या पहले गेंद का सामना करने के लिए उत्तम चोरगे, लेकिन शानदार गेंद फेंकी गेंदबाज आदित्य जंगम। आने वाली गेंदे 13 और 13 गेंद में 25 चाहिए। और यस लाभ किया, ये लगाया उड़न का डोला, गेंदबाज के ऊपर हल्ला बोला, पूरा का पूरा दंड मिला छगा रहा डीजे वाजवा। डॉन का इनकाउंटर हो सकता है, आपको बाबूराव बनना पड़ेगा और बाबूराव की छवि को याद किया, बाबूराव की छवि को इस्तेमाल किया और ये शानदार छक्की नजर आई। अब देखिए टोटल आने वाली 12 गेंदे और 12 गेंद के ऊपर नंबर 19 चाहिए। बारह गेंदों में 19 चाहिए। 19 का आंकड़ा छूना पड़ेगा, 19 के आंकड़ों के पास पहुंचना पड़ेगा भोराई 11 टीम को। अविनाश मोरी साहब हो बिल्कुल वो इस मैच वो ऑनर है, लेकिन मैच का आनंद लेते हुए हमें नजर आते हैं। विशाल जी हदगे हाँ आए नहीं, लेकिन एस लाइव उनके तरफ से यूट्यूब के माध्यम से मुकाबला जरूर एंजॉय करते होंगे। बॉलर नेम दादा नाम तो बता। नितिन नितिन मोरे। नितीन वारके आमच्या मंडळाचे सदस्य आहेत, त्यांचंही या मंचावर स्वागत केलं जाणार। त्यांचंही स्वागत नक्कीच आमच्या मंडळाचे ते सदस्य आहेत। चले मैदान की तरफ चलते, काफी कांटे भरा मुकाबला, 12 गेंदों में तकरीबन 19 चाहिए जीतने के लिए। गेंदबाज का भागदौड़ नितिन। सचिन ओहो सचिन सचिन दादा देखते ही जिलेबी मांगता है भजिया। गेंद निकल गई डॉट। अगर इतने गेंदे डॉट खेलोगे तो तेरी उड़ेगी धड़ियां, क्योंकि ज्यादा गेंदे डॉट ना खेलना, क्योंकि 11 गेंदों में चाहिए 19। भोराई 11 देखिए नितिन चोरगे आते आते बड़ा धमाका किया, क्योंकि उत्तम चोरगे ने बड़ा धमाका किया इस मैदान के ऊपर, लेकिन गेंदबाज का भागदौड़ नितिन ने भी एक अच्छा धमाका किया। डॉट गेंद को निकाला, लेकिन ऊंचाई ज्यादा लंबाई कम, ये कैच हो सकती है क्या, बन सकती है क्या, लेकिन ये गेंद डीप कोर्ट बाउंड्री के बाहर, ये मिला आर पार, खूबसूरत चौकार। दस गेंदों में 15 रनों की जरूरत। 10 गेंदे बैलेंस है भोराई 11 टीम के जीतने के लिए। 15 रनों की जरूरत है जरूरत।
जरूरत को पूरे करने पड़ेंगे भोरा 11 टीम। ओ जाना था जापान पहुंच गया चीन। डॉट 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 गेंद की समाप्ति हुई जरूर। आने वाले गेंदे नंबर रहेंगी 9 और 9 गेंद के ऊपर नंबर चाहिए दादा 15। 9 गेंदों में 15 रन की जरूरत। नितिन फिर से तैयार। स्ट्राइक पर सचिन, नाश्ते के ऊपर उत्तम और गेंदबाज का भाग दौड़ नितिन। फुल टॉस गेंद, ये फुल ऑन गेंद थी, फुल टोल वसूल करना चाहिए था, लेकिन अलंद कारपेट टिप्स कॉर्नर की तरफ सिंगल प्राप्त करेंगे और सिंगल के साथ 1 रन का अंतर कम हो गया। आने वाली गेंदे 8 और 8 गेंद के ऊपर चाहिए नंबर 14। 8 गेंद में 14 चाहिए। 8 गेंद में 14 महंगा सौदा बन सकता है, लेकिन क्या महंगा सौदा बनाएंगे गेंदबाज? महंगा भी बन सकता है, सस्ता भी बन सकता है, क्योंकि क्रिकेट एक ऐसा खेल है, गिरगिट से भी कई तेज रंग बदलने वाला, उसका नाम रखा है क्रिकेट। और तो विकेट मारा नितिन और यस लाभ किया। गेंदबाज को दिया धक्का, गेंदबाज हो गए हक्का बक्का, पूरा आधा डजन छगर है। हाँ ये दमदार खिलाड़ी है उत्तम चोरगे। 2 गेंदे खिली और 2 गेंद के ऊपर 2 छक्के नजर आए। आने वाली गेंदे 7 गेंद के ऊपर नंबर। हाँ और भी एक एक्स्ट्रा जोड़िए। 7 गेंदों में 7 चाहिए अभी। 7 उत्तम चोरगे हो या सचिन हो, क्या उनका साथ चल रहा है इस मैदान के ऊपर? शानदार दोनों का साथ चल रहा है इस मैदान के ऊपर। उत्तम चोरगे, उत्तम कामगिरी। ये खराब गेंद बन सकती है क्या? यस खराब गेंद है। नितिन दादा गब्बर सिंह कह के चले गए, जो डर 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 गए वो घर गए। डटकर मुकाबला बनना चाहिए। 7 गेंदों में 6 रन की जरूरत। यह अतिरिक्त रन फिजूल का खर्चा नहीं होना चाहिए नितिन दादा। ये भी शायद गेंद को छोड़ा है, मुझे लग रहा है वाइड गेंद का इशारा। आने वाली 7 गेंदे और 5 चाहिए। तभी मैंने कहा था नितिन दादा फिजूल का खर्चा नहीं चाहिए, महंगाई का जमाना, वरना बीवी हो तो बीवी चिल्लाएगी, गर्लफ्रेंड बोलेगी और खर्चा कर ले, वो हंसेगी, लेकिन दादा बीवी चिल्लाएगी क्योंकि उसको मालूम है महंगाई में क्या 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 भुगतना पड़ रहा है। लेकिन फिजूल का खर्चा नहीं होना चाहिए। आने वाले गेंदे 7 और टोटल 5 रन की जरूरत। उत्तम चोरगे, लेकिन यस यस त्याग कर बैठे। नहीं नहीं, ये बाल 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 बच गए सचिन और 1 रन का इजाफा। आने वाले की 6 गेंदे और 6 गेंद के ऊपर नंबर चाहिए सिर्फ 4। 6 गेंद में 4, 6 गेंदे बचे, 4 रन की जरूरत भोरा 11 टीम के लिए। क्या डिफेंड करेंगे कालकाई प्रसन्न, कालेश्वर प्रसन्न टीम का गेंदबाज? ये 4 रन डिफेंड कर पाएंगे क्या? छोटे प्यारे नन्हे मुन्ने बच्चे, आपके मुट्ठी में क्या है? कुछ नहीं, आपको क्या चाहिए? लेकिन 4 रन चाहिए जो भोरा 11 टीम के लिए है। 6 गेंदे है, 4 रन की जरूरत। क्रिश, क्रिश तुझे चमत्कार करना पड़ेगा, ऋतिक रोशन तुझे बनना पड़ेगा। क्रिश, क्रिश 4, आपको वही फिल्म लानी पड़ेगी, क्योंकि वही चमत्कार आपको करना पड़ेगा जो ऋतिक रोशन ने किया था। आप 4 रन आपको डिफेंड करने पड़ेंगे 6 गेंदों में। और यह देखिए ये उत्तम चोरगे, लेकिन मेरे ख्याल से विकेट दे बैठे। आने वाली 5 गेंदे, कहानी में अभी तक ट्विस्ट है भावा। 5 गेंदों में 4 चाहिए। डीजे तू है, लेकिन आपसे हवा बढ़ाने के लिए आपकी आवाज के साथ हमें मिलनी चाहिए।
चले मैदान की तरफ चलते। काफी कांटे भरा संघर्ष मुकाबला इस मैदान के ऊपर हमें आ चुका है, लेकिन बाल गंगा संघर्ष की समिति के अध्यक्ष जो अविनाश जी पाटिल साहब यहाँ बैठे हैं और इस मैच का लुत्फ उठाते हुए हमें नजर आ रहे हैं। चले, काफी कांटे भरा संघर्ष मैदान के ऊपर। 5 गेंदों में चाहिए तकरीबन 4 रन भोराई 11 टीम के लिए। गेंदबाज क्रिश, हाफ टैकर की गेंद को क्यों छोड़ा, क्यों गई, और ये लगभग डॉट गेंद की समाप्ति हुई। आने वाली 4 गेंदे और 4 गेंदों में 4 रनों की जरूरत। वाह भाई वाह, मुकाबला बन चुका है। मुकाबला बढ़ाने वाला क्रिश मैदान में गेंदबाज का भागदौड़ संभालते हैं। न्यू बैटर रोशन, अगली गेंद। ओह, क्या शानदार, क्या जानदार और वजनदार गेंद फेंक रहा है गेंदबाज क्रिश। 3 गेंदे 4 रन की जरूरत। 3 गेंदों में 4 रन की जरूरत। ओहो, मुकाबला धीरे धीरे करवटें बदल रहा है। एक तरफ है काले श्री प्रसन्न, तो दूसरी तरफ है दोस्तों भोराई 11। इनके बीच में रोमटे खड़े करने वाला मुकाबला। ओहो, आने वाली 2 गेंदे और 2 गेंदों में नंबर चाहिए। ओहो, दिल मांगे मोर फोर। 4 रनों की जरूरत। 3 गेंदे डॉट। अरे एक गेंद के ऊपर विकेट प्राप्त किया तो 4 गेंदे डॉट हुई ना काका। हाँ, 2 गेंदों में 4 चाहिए क्रिश। ओ, क्या बात है, क्या कहना, तभी मैंने कहा था क्रिश 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 4 चल रहा है जोरों से जोर। अब 1 गेंद 4 चाहिए, 4 चाहिए। और बाबा 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 बाबा, बेकार बेकार मुकाबला, बेकार सामना भाई। काय हा प्रकार, कारण लगातार 5 चेंडू डॉट और मिडल ओव्हर और 1 विकेट। क्रिशला खांद्यावर घेऊन या मित्रांनो, जा आणि खांद्यावर घेऊन या। सामना होता कुठं, आणला कुठं आणि सामना गेला कुठं।